नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 4थी विषय मराठी याच्यामधील आपण मायेची पाखरं या पाठाचा स्वाध्याय पाहणार आहोत. पाठ क्रमांक आहे 6वा. तर आपण स्वाध्यायाला सुरुवात करूया. एका वाक्यात उत्तरे लिहा. प्रश्न पहिला, पाहुण्यांनी अगोदर जेवण्याचे का नाकारले? याचं उत्तर आहे वसतिगृहाच्या मुलांनी केलेले जेवण चांगले नसेल म्हणून पाहुण्यांनी अगोदर जेवायचे नाकारले. प्रश्न दुसरा, वसतिगृहातील मुलांवर अण्णांची माया कोणाप्रमाणे होती? अगदी बरोबर, वसतिगृहातील मुलांवर अण्णांची आई वडिलांप्रमाणे माया होती. प्रश्न तिसरा, अण्णा आयुष्यभर कोणाच्या शिक्षणासाठी झटत राहिले? याचं उत्तर आहे अण्णा आयुष्यभर गोरगरिबांच्या मुलामुलींच्या शिक्षणासाठी झटत राहिले. कर्मवीर भाऊरावांनी कोणत्या शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शाळा सुरू केल्या? सांगा पाहू याचं उत्तर. कर्मवीर भाऊरावांनी रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शाळा सुरू केल्या. गाळलेल्या जागी योग्य शब्द लिहायचा आहे. प्रश्न आहे, संस्थेच्या आवारात एक मोठे टिंबटिंब झाड होते. याचं उत्तर आहे वडाचे. संस्थेच्या आवारात एक मोठे वडाचे झाड होते. प्रश्न दुसरा, स्वतःची टिंबटिंब त्यांच्या अंगावर घातली. याचं उत्तर आहे कांबळी. पहा पूर्ण वाक्य, स्वतःची कांबळी त्याच्या अंगावर घातली. प्रश्न तिसरा, त्या मुलांपैकी कितीतरी जणांना टिंबटिंब नव्हती. याचं उत्तर आहे आई. त्या मुलांपैकी कितीतरी जणांना आई नव्हती. प्रश्न चौथा, अण्णा आपण खरेखुरे या मुलांचे टिंबटिंब आहात. याचं उत्तर आहे आई बाप. आता पुढील प्रश्न, कोण कोणाला म्हणाले? आता इथंच मुक्काम करा. याचं उत्तर आहे कर्मवीर भाऊराव पाटील लेखकांना म्हणाले. पुढील प्रश्न, जा रे स्वयंपाकघरात काही शिल्लक असेल ते घेऊन ये बघू. याचं उत्तर आहे कर्मवीर भाऊराव पाटील एका मुलाला म्हणाले. आता पुढील प्रश्न, आपणास उदंड आयुष्य मिळो. याचं उत्तर आहे लेखक भाऊरावांना म्हणाले. आता थोडक्यात उत्तरे लिहायची आहेत बरं. प्रश्न पहिला, लेखक उपाशी आहेत हे समजल्यावर अण्णांनी काय केले? लेखक उपाशी आहेत हे कळल्यावर अण्णांनी एका मुलाला आज्ञा केली. ते म्हणाले, जा रे स्वयंपाकघरात काही शिल्लक असेल ते घेऊन ये. मुलगा धावत स्वयंपाकघरात गेला आणि पिठले, भाकरी, कांदा व तेल एका ताटात घेऊन आला. प्रश्न दुसरा, मध्यरात्रीनंतर कोणता प्रसंग घडला? याचं उत्तर आहे कडाक्याची थंडी होती. मध्यरात्रीनंतर अण्णा उठले, कंदील हातात घेतला. वसतिगृहातील प्रत्येक मुलाला झोप लागली की नाही, त्याच्या अंगावर पांघरूण आहे की नाही हे त्यांनी पाहिले. एक मुलगा थंडीने कुडकुडत असलेला त्यांना दिसला. अण्णांनी त्याला दोन्ही हातांनी अलगद उचलले, स्वतःच्या बिछाण्यावर आणून झोपवले. स्वतःची घोंगडी त्याच्या अंगावर घातली, त्याला पोटाशी धरले. तो मुलगा अण्णांच्या उभे गाढ झोपला. प्रश्न तिसरा, सकाळी उठल्यावर लेखकाच्या तोंडून कोणते उद्गार निघाले?
याचं उत्तर आहे थंडीने कुडकुडणाऱ्या मुलाला अण्णांनी रात्री स्वतःच्या बिछाण्यात आईच्या मायेने झोपवले. हा प्रसंग लेखकांनी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिला. सकाळी लेखक उठले व अण्णांना कडकडून भेटले. लेखक अण्णांना म्हणाले, आपण खरेखुरे या मुलांचे आईबाप आहात. या मुलांचेच नव्हे तर या महाराष्ट्रातील गोरगरिबांच्या मुलांचे आपण पालक आहात. आपणास उदंड आयुष्य मिळो. आता पुढील प्रश्न, वाक्यप्रचार व त्याचा अर्थ याच्या योग्य जोड्या जुळवा. अ गट आणि ब गट दिलेला आहे. अ गटामध्ये टाळाटाळ करणे, पोटात कावळे ओरडणे, डोळा लागणे आणि झटत राहणे हे वाक्यप्रचार दिलेले आहेत. तर ब गटामध्ये झोप लागणे, सतत प्रयत्न करणे, एखादी गोष्ट करायचे टाळणे व खूप भूक लागणे असे अर्थ दिलेले आहेत. पहा पहिला प्रश्न, टाळाटाळ करणे याचं उत्तर आहे एखादी गोष्ट करायचे टाळणे. दुसरा, पोटात कावळे ओरडणे म्हणजेच खूप भूक लागणे. डोळा लागणे म्हणजे झोप लागणे. झटत राहणे म्हणजेच सतत प्रयत्न करणे. पहा, लेखकाच्या पोटात कावळे ओरडत होते म्हणजे लेखकाला खूप भूक लागली होती. आता पुढील वाक्यातील अधोरेखित शब्दांचा अर्थ सांगायचा आहे. वाक्य पहा, भरपूर जेवण झाल्यावर नाना अजगरासारखे पडून होते. याच्यामधील अधोरेखित शब्द आहे अजगरासारखे पडून होते. त्याचं उत्तर आहे अजगरासारखे पडून होते. यावर अजगर सुस्त पडून राहते त्याप्रमाणे नाना सुस्त पडून होते. आता पुढील वाक्य, दुपारच्या वेळी हळूच खाऊ घेताना बंड्या अजिबात आवाज होऊ देत नाही म्हणून त्याला सगळे मांजरीच्या पायाचा म्हणतात. या वाक्यातील अधोरेखित शब्द आहे मांजरीच्या पायाचा. सांगा पाहू याचा अर्थ. अरे वा, छान उत्तर दिलं. याचा अर्थ आहे मांजरीच्या पायाचा म्हणजे मांजराच्या पायाखाली गादीसारखा मऊ भाग असतो, त्यामुळे मांजराच्या पायांचा आवाज होत नाही. त्याप्रमाणे बंड्या अलगद पाय टाकत हळूहळू चालतो व त्यामुळे त्याच्या पायांचा आवाज होत नाही. तुम्ही सगळ्यांनी खूप छान उत्तरं दिलीत. थँक्यू.